नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व अंत्योदय अन्न योजनेतील अन्नधान्याचा लाभ सुरू ठेवण्यासाठी शिधापत्रिकेत ऑनलाईन नाव नोंदणी असलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे ई-केवायसी करणे शासनाने बंधनकारक केलंय. लाभार्थ्यांनी ई-केवायसी न केल्यास त्यांचे रेशन बंद करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार राठोड यांनी दिली आहे. सुरगाणा तालुक्यात एकूण 190 रेशन दुकाने असून लाभार्थी संख्या 1,36,586 इतकी आहे. परंतु तालुक्यात अद्याप 38,812 लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे. सुरगाणा तालुका पुरवठा विभागाने वेळोवेळी आवाहन करूनही लाभार्थी ई-केवायसी करण्याकडे पाठ फिरवत आहे. मात्र तालुक्यातील लाभार्थ्यांनी ई-केवायसी न केल्यास रेशनच्या अन्नधान्याचा लाभ बंद होईल असा इशारा तहसीलदार रामजी राठोड यांनी दिलाय. शासनाने ई-केवायसी करण्याबाबत निर्देश दिले आहेत. ज्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी मुदतीत पूर्ण न केल्यास रेशनचा लाभ बंद करण्यात येईल. लाभार्थ्यांनी आपल्या गावातील रेशन दुकानाचा संचालकांशी संपर्क साधून पॉस मशीनवर अंगठा ठेवून ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी असे आवाहनही पुरवठा निरीक्षक अधिकारी वाघ यांनी केले आहे. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, सुरगाणा. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.